नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे स्वादिष्ट पेढे। एक जाड तळाची कढई घ्यायची, त्यात 1 कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप बेसन घालायचे। पूर्ण गव्हाचं पीठ किंवा पूर्ण बेसन सुद्धा घेऊ शकतात। जोपर्यंत ह्याचा हलका कलर बदलत नाही आणि पीठ सुटसुटीत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचं आहे। हे बघा, असं दाणेदार झालं आणि कलर बदलायला लागला की मग ह्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि परत याला भाजून घ्यायचं जोपर्यंत हे ब्राऊन होत नाही। नुसते बेसनने बनवले ना तरी सुद्धा हे खूप टेस्टी बनतात हां। जसजसं हे पीठ भाजत जाणार ना ह्याचा कलर बदलत जाईल। लक्षात ठेवा, हे आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे पीठ ना छान खमंग भाजलं जातं आणि ह्याचा कलर आणि टेस्टही खूप छान येते। इथे हे मस्त भाजलं गेलेलं आहे आणि ब्राऊन कलरही आलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की तूपही सुटायला लागलेलं आहे। आता ह्याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मध्ये मध्ये ह्याला हलवत सुद्धा जायचं आहे। बघा, हे थंड झाल्यावर अजून कलर ह्याचा डार्क झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याला एकजीव करून घ्यायचं। मिश्रणाला योग्य कन्सिस्टन्सी आली की याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। जर तुमचं मिश्रण सुक्क वाटत असेल तर ह्याच्यामध्ये साजूक तूप घाला। ह्याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची राहिली होती ती घालायची आणि ह्याला पुन्हा एकत्र मिक्स करून घ्यायचं। चला तर मग आता लगेच पेढे बनवायला घेऊया। त्याकरता मी इथे एक कटर घेतलेला आहे। तुम्ही इथे एखादं झाकण किंवा छोटी वाटी सुद्धा घेऊ शकतात। आता ह्या कटरमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ह्या सारणाचा लाडू बनवून ह्याच्यामध्ये ठेवायचा आणि वरून ह्याला चांगलं दाबून घ्यायचं। असा पेढ्यासारखा आकार द्यायचा आणि मग हळूवारपणे याला बाहेर काढायचं। बघा, किती छान मस्त मिठाईवाल्यासारखा पेढा तयार झाला आहे ना। आता असेच सगळे पेढे बनवून घेऊया। बाजारातून पेढे आणायची गरज नाही, घरच्याच उपलब्ध असलेल्या काही मोजक्याच पदार्थापासून हे पेढे इतके मऊ, सुंदर आणि चविष्ट बनतात की एकदा नक्की करून बघाल। हे घ्या, मिठाईवाल्यासारखे पेढे जे आपण जास्त किमतीमध्ये विकत घेतो ना तेच पेढे घरच्या सामानापासून किती कमी खर्चात बनवले जातात। तर या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा असे पेढे घरीच बनवा, तेही घरच्या साहित्यांपासून। आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।